नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब वेगळं वळण मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. ज्यांची नावं आपण मनाशी देखील उच्चारत नाही, अशा लोकांशी त्यांचा रोज सामना होतो. ते ख्यातनाम वकील, खरं तर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना आज आपण भेटणार आहोत. मी खूपच उत्सुक आहे, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. चला तर मग भेटूया उज्ज्वल दादांना. नमस्कार. नमस्कार ताई. वेलकम टू दिल के करीब वेगळं वळण. थँक्यू. तुम्ही बघता का हो दिल के करीब? खरं बोलू? हा, खरं खरं खरंच सांगायचं, नाही तर नाही. दिल के करीब मी ज्या वेळेला हा शो निश्चित करायचं ठरलं त्यावेळेला मी एक थोडं 5-10 मिनिटं बघितलं. अच्छा अच्छा. आणि म्हटलं चांगला शो आहे, ठीक आहे म्हटलं. आणि मग मनीषा ताईंनी ज्यावेळेला मला विचारलं तर म्हटलं हो ठीक आहे म्हटलं, फक्त वेळ तारीख म्हटलं मी सांगेल तसं निश्चित केलं तर बरं होईल. त्यामुळे मला आवडला आपला शो. थँक्यू थँक्यू सर. आणि आता नक्की बघा, म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला वेळ मिळत नसेल, पण तरी सुद्धा तुमच्या घरच्यांना सुद्धा आवडेल, सुनबाईंना आवडेल, तुमच्या मिसेसना आवडेल असा शो आहे. हो, माझ्या मुलीलाही मी सांगितलं, तिलाही आवडेल. येस. सो तुम्ही जर का थोडंसं बघितलं असेल दिल के करीब तर तुम्हाला नक्की माहित असेल की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. येस. आपली एक अगदी दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी 24 वर्ष रेकी हिलिंग करते, डिस्टंट रेकी सुद्धा देते ती, आणि रेकी शिकवते सुद्धा. तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. वा, छान. निलिमा ताई, निश्चित मी माझ्या नातू नातींना हे समजावून सांगेल, मी वाचेल अगोदर आणि त्यांनाही तुमच्यासारखं धाडसी बनेल. येस. धन्यवाद. ही तुमच्यासाठी 2 गिफ्ट्स आहेत. एक म्हणजे रोहन प्रकाशांनी तुमच्यासाठी खूप छान पुस्तक पाठवलंय, वार्तांच्या झाल्या कथा. अच्छा. सो तुम्ही हे नक्की वाचा आणि कदाचित तुम्ही प्रेरित व्हाल हे वाचल्यानंतर तुमच्या खटल्यांवरचे सगळ्या कथा लिहायला. वा, जरूर. राजीव साबळे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. येस. आणि रोहन प्रकाशांनी दिलेलं आहे, नक्की वाचेल. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर त्यांना मिळणार आहे, तुम्हाला माहितीच आहे, 20% डिस्काउंट रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर. बरं, ही जी बॅग आहे ती एका NGOतल्या मुलांनी बनवलेली आहे. अनु शर्मा आपली अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे, आणि अबळ नाही सबळ न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी ही संस्था तिने सुरू केली आहे. आणि सुरतहून या बॅग सगळ्या आल्यात आपल्याकडे, तुम्हाला पाठवले ही गिफ्ट म्हणून. वा वा. ती सगळी मुलं छान छान गिफ्ट्स बनवतात. अप्रतिम. हे म्हणजे विशेष वेगळं दिसतंय जरा, कापडाचं दिसत नाही. हो हो, कापड नाहीये आणि ते पेपर पण नाहीये, वेगळं जरा मटेरियल आहे. छान, नक्की आवडेल सगळ्यांना. येस. थँक्यू. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण, आणि हर्बल प्रॉडक्टचा त्यांचा ब्रँड आहे निसर्ग हर्ब्स, आणि हे खास तुमच्यासाठी आहे. ऍसिडिटीवरचं सिरप आहे आणि इम्युनिटी बूस्टर सिरप आहे. हे दोघी मला आवश्यक आहे. हो ना, कारण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जायचं, कामाच्या वेळा. मी नक्की, मला आणखी लागल्यास मी साताऱ्याला भेटेल. साताऱ्याला माझी केस आहे. अच्छा. मी नक्की आरती त्यांना भेटेल. आणि त्यांनी तुमच्यासाठी काही अगरबत्त्या सुद्धा पाठवल्या, वा वा वा, साबण सुद्धा दिलाय. आमच्या सुनबाईंना खूप अगरबत्त्या आवडतात. छान. आणि NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला माहितीच आहे, निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर तुम्हाला आहे 25% डिस्काउंट. प्रीती शहा आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, आणि उलुक द आउल फाउंडेशन नावाचा तिचा NGO आहे. सो फॅक्टरीमध्ये हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्यातून तिच्या NGO मध्ये खूप छान छान वस्तू बनतात. आणि मला असं वाटतं ज्योतिताईंना आणि पूजाताईंना, म्हणजे तुमच्या मिसेसना आणि सुनबाईंना हे टेबल रनर खूप आवडेल. वा वा वा, खरंच प्रीतीताई, निश्चित. छान छान कॉम्बिनेशन, कलरचंही छान आहे ना. वा, आम्हाला मॅच होतो का कलर? थँक्यू. संतोष, मधुरा आणि पल्लवी आपले 3 फ्रेंड्स आहेत. ओके.
अगदी दिलके करीब आहेत आपल्या. आणि एन्थू फॉर आर्ट त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. आणि मराठी महिन्यांची ही फ्रेम तुमच्यासाठी भेट म्हणून त्यांनी पाठवली आहे. सगळं मराठी महिने. वा वा वा. कारण मला पत्नी नेहमीच विचार असे, ज्योती हा मराठी काय सांगा, मला उत्तर नसतं. तर मी तिला फ्रेम देऊन टाकेल. चला, संतोष मधुरा, त्यांना खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आपले आणखीन एक दिलके करीब मित्र आहेत जे आता आपल्या कॅमेराच्या मागे बसलेत. अद्वैत बापट. सहज हवन एंटरप्राइज त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. आणि त्यांनी तुमच्यासाठी आणलाय ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. अरे वा, फ्रेश आहे म्हणजे. येस, गुड. सहज हवन एंटरप्राइजेस सेंद्रिय गुळ विकतंय. हो हो, छानच, छान, धन्यवाद. विद्याताई फडके परत खूपच दिलके करीब मैत्रीण आपली. आणि घरकुल परिवार संस्था हा त्यांचा NGO आहे. दिव्यांग महिलांसाठी त्यांनी सुरू केलाय नाशिकला. आणि त्या महिलांनी तुमच्यासाठी खूप छान प्रेमाची दोहड पाठवली आहे. ओ, विद्याताई फडके, तुम्ही खूप चांगलं काम करता. आणि नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीचं काम करतायत त्याचं निश्चित मी महाराष्ट्रात सर्वत्र सांगेल. वा वा, खूप छान, धन्यवाद. थँक्यू. निशांत आवळे यांनी तुमच्यासाठी पाठवली आहे चेरी पिकची ही केबिन बॅग. सो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळ्यांच्या दिलके करीब आहात, अख्ख्या महाराष्ट्राच्या दिलके करीब आहात. तुम्ही खूप ट्रॅव्हल करता. सो तुमच्यासाठी ही खास प्रेमाने भेट पाठवली आहे त्यांनी. अरे वा, निशांतजी नावही लिहिले की निशांतजींनी. गुड. पर्सनलाइज नेम टॅग. पर्सनलाइज नेम टॅग, राईट. थँक्यू निशांतजी. आणि तुम्हाला माहितीये का, निशांत दादांनी त्यांच्या या चेरी पिकच्या सगळ्या बॅग्स वरती 35% डिस्काउंट ठेवलाय. अरे वा, त्याचे कूपन आहे. येस. सो दादा, थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. आणि मी आत्ता आपल्या गप्पांसाठी खूप एक्सायटेड आहे. खूप काही जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. मी अनेक वर्ष तुम्हाला आयडलाइज करते, तुमचं नाव ऐकते, तुमचे इंटरव्ह्यूज बघते. तुम्हाला फक्त TV वरती बघितलं होतं आणि आज मी तुम्हाला प्रत्यक्षात बघतेय. आय एम व्हेरी एक्सायटेड खरंच. आणि तुमच्याशी बोलायची संधी मिळते. गप्पांना सुरुवात करूया. जरूर. बरं, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचंय की तुमचं काम म्हणजे खून, बलात्कार, दहशतवादी हल्ले किंवा बॉम्बस्फोट या सगळ्याचा विचार तुम्ही सतत करत असता. अगदी 24 तास त्यातच असता. क्रिमिनल्सना हँडल करत असता. आणि हे सगळं करून सुद्धा तुम्ही कायम हसतमुख असता. मनशांती कशी जपता तुम्ही? खरं म्हणजे मनात नेहमीच संताप येतो. नाही असं नाही, कुठली घटना बघितली, ऐकली, गुन्हेगारांचं क्रौर्य पाहिल्यावर. आणि एक देवाने मला चांगली देणगी दिली, ती म्हणजे शांत झोप. म्हणजे माझी पत्नी ज्योती ही मला नेहमी म्हणते, तुम्हाला एवढी शांत झोप कशी लागते? मी म्हटलं, दिवसभर एवढा मेंदू थकलेला असतो की त्याला झोप ही हवीच असते. आणि हा स्ट्रेस काढण्याकरता मी जिम सकाळी वर्कआउट करतो 1 ते 1.5 तास. ते चुकवत नाही कधी? नाही, कुठेही गेलो, महाराष्ट्रात अख्ख्या ठिकाणी. अच्छा. महाराष्ट्रात बाहेर गेलो तरी मी जिमला जातो. आणि सुदैवाने महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिम्सवाले मला सहकार्य करतात. कारण आठवड्यातून एक रविवारचा दिवस त्यांना सुट्टीच असतो. आणि मी नेमका मुंबईत शनिवारी गेलो, रविवारी पोचलो खटल्याच्या निमित्ताने. ते रविवारी जिम माझ्याकरता उघडतात. म्हणजे माझी तब्येत चांगलं ठेवण्याचं श्रेय जिम ओनर्सना देखील जातं. म्हणजे ठीक आहे, मी माझ्या ह्याच्याकरता करतो, पण त्यांना माझी देखील काळजी आहे. हो ना, हो ना, खरंच आहे. बरं, शांत राहण्यासाठी किंवा स्टेबल राहण्यासाठी तुम्हाला असं वाटतं की छंद जोपासणं गरजेचं आहे? आणि तुमचे काय छंद आहेत, काय आवडीनिवडी आहेत? नाही, आता छंद म्हणजे असं मला काही आता ह्या ह्याच्यात तर अजिबात छंद नाही. वेळच नाही. हा खटला गेला, तो खटला गेला, तो खटला दिला. आणि कुठे काही मोठं खून, बलात्कार, दरोडा किंवा दहशतवादी हल्ला की सरकारलाही जाहीर करून टाकतं. माझं नाव अँटीबायोटिक म्हणून वापरलं जातं. लोकांच्या मागण्या असतात, लोक शांत होतात. आणि मग मला तो मनात एक विचार असतो
की आपल्यावर विश्वास ठेवलाय, लोकांचं प्रेम आहे, आपण त्याला जागलं पाहिजे. बरोबर. समोर कोण आहे काय याचा कधी विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे लोकांचं प्रेम ही माझी ताकद आहे. आणि लोक माझ्याकरता म्हणजे असं कमी होतं की आम्हाला ह्या सरकारी वकील हवा आहे, द्या, सरकारकडे मागणी केली जाते, असं फार अपवादात्मक प्रसंगी होत असतं. पण माझ्या बाबतीत ते सतत घडत आलेलं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मी जनतेचा ऋणी आहे की जनता प्रेम करते म्हणून मला काम करण्याची ताकद, ऑक्सिजन हा मिळतो. खरंय खरंय. दादा, तुम्ही अगदी पहिल्यांदा जेव्हा कोर्टात जज समोर उभे राहिला असाल आणि युक्तिवाद केला असेल तेव्हा तो क्षण तुम्हाला आठवते का? ती पहिली केस आठवते का? ताई, मला तुम्हाला हसू येईल कारण तुम्ही अभिनेत्री आहात, तुम्ही रिहर्सल करत असतात आणि माझ्या पहिल्या युक्तिवादाचे मी सुद्धा आरशासमोर रिहर्सल केली होती. हे हात वर, बॉडी ऍक्शन करायचे, हे बरोबर दिसेल का? आणि वडिलांनी एकदा ते बघितलं, मी असं आरशात बघून हे करतोय. वडिलांनी मला सांगितलं, अरे उदय, ते उदय म्हणायचे, अरे हे काही नाटकामध्ये किंवा सिनेमातलं काम नाही करायचं तुला, हे काय हातवारे असं भरतो तसा करतो. पण तेव्हापासून थोडस माझं कमी झालं. पण आता असं आहे, माझी संकल्पना अशी असते की न्यायाधीश शेवटी एक मनुष्य आहे. तुम्ही एकाच मोनोटोनस आवाजात बोलत राहिला तेही कंटाळतात, कारण मोठमोठे खटले असतात गुन्ह्याचं सांगा. त्यामुळे काही वेळेला जोरात, काही वेळेला तुमच्यासारखं थोडस बॉडी लँग्वेज, बॉडी ऍक्शन हे थोडस आम्ही मामूली प्रकरणात करतो. आता मी सिनियर असल्यामुळे काही वेळेला न्यायाधीश ते ऐकूनही घेतात, बघतातही गमतीने, त्याच्यामुळे चालून जातं. पण हे करावं लागतं कारण इट नॉट ओनली अफेक्ट्स द माइंड ऑफ द जज बट it also affects the people who are attending the court. It keeps them interested and intrigued. Yes. लोक येतात, अरे आवाज, आणि माझा आवाज तसा जोरात आहे, आवाजाची पट्टी खाली वरती कशी करायची हे तुमच्या नटांपेक्षा आम्ही चांगलं करू शकतो. थँक्यू. सिनेमात जसे हिरो असतात ना दादा, तसे तुम्ही आमचे रिअल लाईफ हिरो आहात. तुम्ही सिनेमा बघता का? हो, बघतो, पण मी ऍक्शन मूव्ही बघतो. अच्छा. आमच्या घरात 2 ग्रुप आहेत. आमच्या एका ग्रुप मला फार सिरियस पिक्चर आवडतात, भूत हे ते अशा रहस्यमय पिक्चर आवडतात. मला मात्र त्या अजिबात ते आवडत नाही. त्यामुळे ते जेव्हा हे पिक्चर लावतात, मुलाला इंग्लिश पिक्चर आवडतात आणि मला मात्र ते अजिबात आवडत नाही. मुलीला पण तेच आवडतात, सुनेला तेच आवडतात, मिसेसलाही तेच आवडतात. सगळ्यांना एक ग्रुप झालाय. मी मात्र ऍक्शन पिक्चर, डोक्याला ताप नाही, दुष्टांनी मार खाल्ला, हिरो आपला जिंदाबाद. आणि मी आयुष्यभर म्हणजे हे माझे स्ट्रेस आणि टेन्शन चालू असतं आणि मनाला विरंगुळा म्हणून मी ऍक्शन मूव्ही बघतो. पण वेळ मिळतो हे सगळं करायला? नाही, केव्हा तरी. नेहमी मिळतो असं केव्हा नाहीये, पण केव्हा तरी सगळेच काही ते पिक्चर बघत असले मग मी हट्ट धरतो माझ्या. आणि मग माझा नातू माझ्या बरोबर असतो, मग त्याला आवडतात ते ऍक्शन पिक्चर. आपल्या मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये जेव्हा कोर्टरूम सीन्स बघता तुम्ही, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? ते आवडतात का, पटतात का? नाही, आता काय असतं, त्या कोर्ट सीन हे विनोदीच असतात. आता कोर्टात म्हणजे मूवी मध्ये दाखवले जातात जे कोर्ट सीन्स, याच्यात नाटकीपणा जास्त असतो. परंतु काही वेळेला युक्तिवाद हे देखील चांगले केले जातात. अर्थात मला कल्पना आहे की हा डायरेक्टर, लेखक यांनी लिहिलेले डायलॉग असतात, पण लोकांना, जनतेला जे बघत असतात त्यांना एक लक्षात येतं की कशा रीतीने वागलं पाहिजे. आणि म्हणून ज्या मूव्हीज मधून काहीतरी समाजाला एक संदेश दिला जातो, सकारात्मक मेसेज दिला जातो, ते खरोखर चांगलं असतं. परंतु काही वेळेला जे मूव्हीज मध्ये दाखवतात की इकडून तिकडून वकील जातात, ते पळतात, ते जज. पण काही पिक्चर्स, जॉनी LLB सारखे करमणुकीचे पिक्चर्स, आपण त्या दृष्टीकोनातून तिकडे बघितलं पाहिजे. तुमचा जन्म झाला जळगावला आणि तुम्ही मोठे पण तिथेच झाला. सगळं मोठे. आणि तुमच्या लहानपणाबद्दल काय सांगाल? लहानपणी खरं म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझी आशा सोडली होती. 4-5 महिन्यापूर्वी, मी 3-4 महिन्याचा असताना माझ्या डोक्याला आतून असं पाण्याचं हे व्हायचं आणि ते काही मुंबईला क्युरेबल नव्हतं त्यावेळेला.
पण उनबदेव आमच्या जवळ आहे, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. आणि त्यावेळेला आमच्याकडे टांगे होते, घोड्यांचे टांगे. म्हणजे आम्ही तिकडे मासलांचं खेडं आहे, त्या खेड्यातून आई आणि माझी आत्या आणि त्या टांग्यातून घेऊन जायचे सकाळी ते उनबदेवच्या. उनबदेव म्हणजे अशी आख्यायिका आहे की राम वनवासाला असताना रामाने बाण मारला गरम पाण्याचा झाला, खरं खोटं माहित नाही. परंतु त्या गरम पाण्याच्या याच्यामुळे आंघोळ घातल्यानंतर त्या दिवशी मला झोप शांतपणे आली. आणि मग जे डोक्यातून पाणी जात होतं ते एकदम बंद झालं आणि इट इज कम्प्लिटली क्युअर्ड. म्हणजे मुंबईचे डॉक्टर दाखवलं तर मुंबईचे डॉक्टर म्हणाले सांगता येत नाही आम्हाला काय आहे काय नाही. त्याच्यावर मी गमतीने म्हणतो माझी बरीचशी जी बुद्धिमत्ता होती ती पाण्यात गेलेली आहे, तर आहे तेवढी म्हटलं जपून ठेवली पाहिजे. आणि आई वडिलांबद्दल काय सांगाल? माझी आई ही कोल्हापूरची तशी, आणि ज्यावेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढाई चालली होती त्यावेळेला पत्री सरकार नावाचं होतं. आई लहान होती, आई आम्हाला सांगायची शाळेत असताना की ती लहान असताना पत्री सरकारच्या जे रिव्हॉल्वर्स पिस्तूल हे गाद्यांमधून पॅक करायचे, गाद्या आहे विनायच्या आणि गाद्यातून ते पाठवायचे. आणि नाना पाटील म्हणून क्रांतिकारक होऊन गेले. तर आई असं ते आम्हाला त्या सगळ्या सुरस कथा सांगायच्या. आता मला तेव्हा वाटायचं की आपण हे असं झालं पाहिजे, धाडसी झालं पाहिजे, देशप्रेम जे म्हणतात. आणि हे देशाचं प्रेमाचं बाळकडू मला आईपासून मिळालं. वडील आमचे फार शिस्तप्रिय, कडक बॅरिस्टर होते वडील. त्यांना टापटीप म्हणजे जर दातही थोडेसे पिवळे दिसले तर माझं लग्न झाल्यापर्यंत ते स्वतः काय वेळेला मला ब्रश करायचे, थांब असं ब्रशिंग करायचे नाही, ते ब्रशिंग स्वतः करायचे बऱ्याच वेळा. मग माझे मोठे भाऊ सर्व चिडवायचे मला, तुला अजून ब्रशिंग करता येत नाही, तुला बाजून पप्पा लागतात हे करायला. तुम्ही भावंड किती? आम्ही 3 भाऊ, मोठे भाऊ वारले आणि मी 2 नंबर, 3 नंबर लहान आहे, तो शेती बघतो. आणि 2 बहिणी, एक कोल्हापूरला आणि एक बेळगावला असते. 3 भाऊ 2 बर. आणि लहानपणापासून तुम्हाला असं वाटलं होतं की आपण वकील व्हावं? नाही, लहानपणापासून वकील व्हावं हे कधीच वाटलं नाही. पण लहानपणापासून शाळेत भाषण करायचं, एक पात्री प्रयोग करायचं. पानशेत धरण ज्या वेळेला फुटलं त्यावेळेला आम्ही ते गणपतीच्या गणेश उत्सवाच्या वेळेला एक पात्री प्रयोग करायचो. तो मीच तयार केलेला होता. आणि मग तो मग रडायचो तर लोकांना असं वाटायचं खरंच मी रडतोय. लोकांना मग तसं वाटायला लागलं की तेही लोक म्हणायचे मग वेडा 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 असं शेवटी तो शेवट असायचा. मग ते आमचं ते मोठा भाऊ आमची खिल्ली उडवायचं त्यावेळेला की अरे वेडा वेडा झाला तू आता, अशी ती खिल्ली उडवायचं. पण तिथे पानशेतचं धरण फुटल्यानंतर कसं एका कुटुंबाची वाताहत झाली याचा हा एक पात्री प्रयोग मी करायचा. आणि मग ते लहानपणापासून मला बोलण्याचं धाडस होतच. आणि त्यामुळे वकील व्हावं वाटलं नव्हतं, परंतु आईची इच्छा होती डॉक्टर व्हावं, वडिलांची इच्छा वकील व्हावं. हा पेच आमच्या घरात नेहमी चालायचा, काय व्हायचं. पण तुम्हाला काय व्हायचं होतं? मला खरं सांगू का, मला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसायचं होतं. परंतु वडिलांची इच्छा सुरुवातीपासून ही होती की वकीलच व्हायचंय तुला. मी बीएससी फर्स्ट क्लास झालो, LLB फर्स्ट क्लास झालो, त्याला न्यायाधीश होता येत होतो. वडील म्हणाले न्यायाधीश व्हायचं नाही, वकिलीच करायची. आणि मग वकिली व्यवसाय. पण का असं? नाही, कारण वडील स्वतः एक बॅरिस्टर होते. वडिलांनी मग त्यावेळेला 62-67 वडील आमदारही झाले होते. आणि वडिलांची इच्छा होती, मी वकिली पुढे केली नाही पण याने वकिली करावी. कारण वडिलांना हा एक डिग्निफाईड प्रोफेशन म्हणून वडील बघत होते. आणि वडिलांनी सांगितलं होतं की वकिली व्यवसायात अतिशय डिग्निफाईड प्रोफेशन हा चालवला पाहिजे. कारण काळा आहे, पांढरा आहे, कोट, आणि म्हणून याच्यावर तुम्ही काही बोलला तरी खपवून घेतला जाईल असं नको. बरोबर. तर प्रामाणिकपणे वकिली केली पाहिजे, हा वडिलांचा आमचा एक दंडक होता. कारण माझे आजोबा वारकरी होते पंढरपूरचे. आणि तसं आमचं कुटुंब म्हणजे शेती जवळजवळ त्याच्या काळात आमच्याकडे 1000 एकर जमीन होती. आणि वडिलांनीही शेती करावी असं आजोबांना वाटत होतं की जेवढ्या शेतीकडे बघेल कोण. पण साने गुरुजी तिथे अंमळनेरला वडिलांचं शिक्षण झालं. साने गुरुजी आमच्या गावी खेड्यागावरती आले, चोपड्या तालुक्यामध्ये मंगरुळला.
साने गुरुजींनी आमच्या आजोबांची समजूत काढली की हा तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला पुढे शिक्षण करू द्या. मग साने गुरुजी आल्यानंतर मग वडिलांनी सांगितलं की आजोबांनी सांगितलं की ठीक आहे तू शिक. मग वडील बोटीने गेले, पुण्याला शिकले. असा हा वडिलांना शिस्तप्रिय होते. आणि आमची टाप नव्हती की पिक्चर बघायचे. म्हणजे LLB वडील कधी बाहेर मुंबईला जातात, गावाला जायचं, त्यावेळेला आम्ही पिक्चरला जायचो. टपून असायचो, वडील गेले की नाही गावाला, वडील गेले की नाही मग सिनेमा जायचो. हल्लीचे पोरं तसं नाहीये. हल्लीचे पोरं वडिलांना घेऊन देखील पिक्चर बघतील आणि वडिलांना सांगतील हा पिक्चर लावा, तो पिक्चर लावा. तर आता काळ बदललाय. पण तेव्हा दादा तुम्हाला माहिती होतं वकिली म्हणजे काय, किंवा वकील व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे त्यावेळेला तुम्हाला माहिती होतं जेव्हा तुम्ही ठरवलं होतं? त्यावेळेला वकील व्हायचं म्हणजे कुठल्या वकील व्हायचंच नाही माझं ठरवलं होतं. पहिली गोष्ट, त्याला अनेक कारण होती. कारण लग्नाच्या मार्केटमध्ये आमच्या काळी वकिलाचा भाव फार डाऊन होता. त्यामुळे वकील कोण, वकील आपण झालो तर कोण मुलगी देणार. आणि त्याच्यामुळे वकील व्हायचंच नव्हतं. टू बी व्हेरी. आता वडील म्हणतात आहेत आणि आमची टाप नव्हती की वडिलांना नाही म्हणायचं मला वकील व्हायचं नाही. मग वकील व्यवसायात गेलो. आणि वकिली व्यवसायात झाल्यानंतर मग कविता करायला लागलो. काहींना संतापाने कविता सुचतात, काहींना प्यायल्यावर कविता सुचतात. मला मात्र कविता मात्र अशा स्पॉन्टॅनियसली सुचत गेल्या. आता मी कवी नाहीये, परंतु मनातला संताप जो असतो ना, हे वकील सकाळचं कॉलेज असायचं 2-2.5 तास जळगावला. मग बाहेर आम्ही मित्र टवाळक्या गप्पा मारत बसायचो. मग त्यांना माहिती होतं की याची इच्छा नाही, हा तरी आलाय. म्हणजे काय उज्ज्वल, काय तुला काय वाटतं वकील नाही झाला तर? मग मी कविता करायला लागलो तिथे. आणि म्हणू कविता? प्लीज प्लीज. बायको कुणाला म्हणावं, जी डोळे लावून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेयसी, आणि जी डोळे फाडून बघते ती असते त्याची बायको. आता मी म्हणणार नाही कारण हा तुमचा कार्यक्रम माझ्या मिसेसने ज्योतीने बघितला तर ती म्हणेल या तुम्ही हात घरी आलं, या घरी या तुम्ही. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर, ज्यात उशिरा डाळ शिजते ती असते साधी शेगडी, आणि जे पुढे कधीच डाळ शिजत नाही ती असते त्याची बायको. फार मोठी कविता आहे. पुढे मग त्याचं स्वरूप जरा टोन बदलत गेला, थोडासा अश्लीलतेकडे मग तो टोन गेला. आणि मग म्हणून हे कॅमेरा समोर म्हणणार नाही, परंतु हा असे कवितेचा. पण लग्न झाल्यानंतर मात्र कवितेचा सूर नूर बदलला. कारण मला हाच प्रश्न ज्योतीने एकदा विचारला की कोर्टामध्ये देवाची शपथ घेतली जाते म्हणजे काय हो? म्हटलं सांगू? म्हणे सांगा. म्हटलं तो पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा, पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून जेव्हा बघतो देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मजला दिसतो. म्हटलं काय आपला नवरा प्रतिभाशाली प्रतिभावंत आहे. म्हटलं आणखी पुढे म्हणू का? म्हणा. म्हटलं जेव्हा जेव्हा आडोशातली झुडपामधली पाने हलती देवा शपथ खरं सांगतो याद येते म्हणजे भलती सलती. अशी बरीच मोठी कविता आहे. मग अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या. पण असं कोण म्हणेल दादा की जो माणूस रोज एवढ्या मोठ्या मोठ्या क्रिमिनल्सना चा सामना करतो तो एवढा रोमॅन्टिक असेल? नाही, रोमॅन्टिक बघा परिस्थिती काय यावरती अवलंबून आहे. हल्ली काय, आता माझा नातू, यू विल नॉट बिलीव्ह, अरिंजे म्हणून, तो माझ्यावरती कंट्रोल करतो. तो मी फोन केला की पिये पिये पप्पा म्हणतच नाही, तो मुद्दा म्हणून डिवसतो. हे असे डिवसण्याचं जे आहे ना, हे माझा मुलगा आहे तोही वकील आहे, नातू तोही आहे. तर हे मुलं परिस्थिती, मला एक स्वभाव माझा चांगला आहे असं मी मानतो की सगळ्यांमध्ये मी अकोमोडेट होऊ शकतो. लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, म्हातारे असतील, कोतारे असतील, तर आय कॅन मिक्सअप विथ एनीवन. असं काही नाही की मी असा वकील आहे आणि मग तसा वकील आहे, मी याच्यात होणार नाही. आणि मी नेहमी म्हणत असतो. आता काल मी सांगलीला होतो, सांगलीला लॉ कॉलेज त्याचं उद्घाटन झालं. घोडाव काय ते संजय घोडावतचं. तर मी तिथे मुलांमध्ये मिक्सअप, त्या सगळ्या लोकांमध्ये मिक्सअप, संजय घोडावतही होते. तर म्हटलं घोडे आहेत का तुमच्याकडे? नाहीत म्हणे. मी घोडा त्याने मजेशीर उत्तर दिलं की माझा आडनावच हे आहे. घोडे आहेतच म्हणे.
तर हा जो असतो ना हंबलनेस महत्वाचं, हा आयुष्यामध्ये फार महत्वाचा असतो. अहमपणा नको. मी पण पक्वजाचे फळावरी गळले हो, बोरकरांचं वाक्य सुंदर काय, जीवन त्याला कळले हो. दादा, तुम्ही एवढ्या मोठ्या क्रिमिनल्स बरोबर असता आणि ते तुम्हाला घाबरतात असं मी मानतो. ऑफकोर्स येस. म्हणजे खरंच ते, म्हणजे किती मोठा क्रिमिनल असेल तरी सुद्धा तो तुमच्या समोर चळाचळा कापतो. पण हे उज्ज्वल निकम कोणाला घाबरतात? मी तसा घरामध्ये सगळ्यांनाच घाबरतो. यू विल नॉट बिलीव्ह दिस, नोबडी विल बिलीव्ह दिस. कारण माझा स्वभाव तसाच आहे की मी बाहेर शेर आहे पण घरात नाही. कारण असं असतं की घरात शेरगिरी केली तर ती शेरगिरी खपून घेतली जाईल का, हा पहिला प्रश्न असतो. आणि नाही खपून घेतली तर रिटॅलिएशन होईल. माझा नातू देखील मला सांगतो, मी तुमच्याशी बोलणार नाही पप्पा, तो 5-6 वर्षाचा आहे. ती नात आहे, ती अहिल्या मुलीची मुलगी, ती पण दादागिरी काही वेळेला करते, ती नानू बनते. तर असं हे जे आमच्या घरामध्ये वातावरण आहे ना, आणि म्हणून पण एक मात्र सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला मी न्यायालयाच्या आवारातून जात असतो, तुम्ही म्हणाल म्हणून सांगतो की मोठमोठे गुन्हेगार उभं राहून नमस्ते दादा, नमस्ते दादा, नमस्ते दादा, तेव्हा मला वाटतं मीच खरा मोठा बिग डॉन आहे. हे वस्तुस्थिती घडली आहे. म्हणजे एक मोठा गुन्हेगार होता जो दाऊद इब्राहिमचा राईट हँड म्हणून समजला जायचा, शार्प शूटर. आणि मी कोर्टातून जात असताना त्याने मला सांगितलं की साहब रुक जाओ. म्हटलं क्या? तो त्याने सांगितलं की साहब आपके पीछे आपके बॉडीगार्ड्स नहीं है. मैं चल क्यों, मारने का इरादा है क्या? तो नहीं साहब ऐसा नहीं है. आप तेवढ्यात माझे जे एसपी चे स्पेशल प्रोटेक्शनचे युनिटचे लोक होते, कुठेतरी चुकलंय खालच्या पडल्यावर, ते लगेच आलेत. पण ही काळजी देखील ह्या गुंडांना असते. आणि असं असतं, मी त्यांच्याशी बोलतो. मी नेहमी ज्या गुन्हेगारांच्या विरुद्ध खटला चालवत असतो त्यांच्याशी मी बोलत असतो. कारण असा डरकाळा फोडत नाही, पण क्यों रे क्यों गुन्हा किया तूने, तुझं शकल से तो अच्छा दिखता है. काय असतं, माझं मानसशास्त्र असं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच याच्यातून टोन मध्ये बोललात ना तर रिटॅलिएशन येतं. म्हणून तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांच्या विरुद्ध मी खटला गुन्हेगारांच्या विरुद्ध चालवत असतो ते कशा वृत्तीचे आहेत, काय आहेत हे अगोदरच मला माहिती असतं. त्याच्यात वीक पॉइंट शोधायचा असतो. आणि प्रत्येक वीक पॉइंट मध्ये कुठेतरी चांगुलपणा असतो. त्याच्यातला जो चांगुलपणा जर आपण सांगितला तर त्याला वाटतं नाही, त्याला हे जाणीव करून देत असतो मी की तू चांगला होऊ शकला असता परंतु नाही झालास. आणि माझ्या मते कायद्याच्या शिक्षेपेक्षा त्या गुन्हेगाराला पश्चातापात निर्माण करणं त्याच्या ही मोठी शिक्षा आहे समाजामध्ये. आणि मी ती करू शकतो बऱ्याच खटल्यामध्ये. यू विल सरप्राईज की असं होतं की ज्या गुन्हेगाराला शिक्षा झाली तो कधी मला तिथल्या तिथे शिवीगाळ करत नाही, रागवत नाही. तो बघत असतो फाशी झाली नाही तर फासातून निकम यांच्या तावडीतून वाचलो याचा त्याला आनंद असतो. म्हणजे ही गंमत आहे, शिक्षा तर झाली आहे पण फाशी झाली नाही याचाही त्याला आनंद असतो. आणि मग तो तसा नमस्कार करत असतो. आणि म्हणून गुन्हेगाराच्या मनात मी नेहमीच म्हणत असतो की कायद्याची भीती ही बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र आहे याची जाणीव व्हायला पाहिजे. आणि ही भीती फक्त तुम्ही कठोर बोललात, मोठी शिक्षा झाली, गुन्हेगाराचा तो त्याची प्रवृत्ती त्याने सोडली असं होत नाही. तर यू हॅव टू चेंज दॅट पर्सन. आणि म्हणून तो पर्सन होतात ना, होतात पर्सन चेंज होतात. माझ्याकडे उदाहरण आहेत, सांगाल का? नाही आता मी ते सांगत नाही. कारण काय, एका गुन्हेगाराच्या विरुद्ध सांगितलं मग तो न्यायालयात म्हणाला की माझी साहेब बदनामी झाली याच्याने. त्याची बदनामी नव्हती ती, पण त्याला ते वाटलं तसं बदनामी आहे म्हणून तो प्रकार मी सांगत नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो की ज्या ज्या गुन्हेगारांच्या विरुद्ध मी खटले चालवले त्या गुन्हेगारांना मी कधी त्यांचा वैयक्तिक शत्रू वाटलो नाही, तरी त्यांना शिक्षा झाली असली. माझ्या मते माझा हा नैतिक विजय आहे. पण मगाशी म्हणजे जोक सपाट, तुम्हाला खरंच भीती वाटत नाही का हो या लोकांची? असं आहे
मला सुरुवातीपासून कोणाचीच भीती वाटत नाही. मी मगाशीच सांगितलं, गुन्हेगारांची भीती वाटत नाही. मला माणूस म्हणून समजून घ्यायचं. आणि मी भीती वजर वाटायला लागली तर मी माझ्या कर्तव्यापासून दूर जाईल ना. कारण गुन्हेगाराच्या विरुद्ध पुरावे द्यायचं काम, गुन्हेगाराच्या विरुद्ध युक्तिवाद करायचा, तोही गुन्हेगार समोर बसले आहेत मागे, असं झालेलं आहे. त्या गुन्हेगाराच्या समोर त्याच्याच विरुद्ध बोलणं आणि पुन्हा त्याच्याशी शिक्षा झाल्यानंतर त्याला विचारणं, क्यों कैसे लगी मेरी दलील, हे विचारण्याचा माग अगोदर मी त्याला हे कॉन्फिडन्स देत असतो की तुझ्या चांगला गुण होता, तू नष्ट केला, मी तुझ्याच विरुद्ध बोलणार आहे, तुझ्याच विरुद्ध वागणार आहे. पण एरवी मी त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी आले गुन्हेगार, हो क्या कैसा है जेल में क्या चल रहा है, ठीक आहे, म्हणजे मी मोठा डॉन आहे ही भूमिका माझ्या मनात ठेवतो आणि तुम्ही बच्चे आहात सगळे, अशी भूमिका ठेवतो. त्यांना पण तसंच वाटू लागतं. त्यांना असं मी त्यांना विचारलं, क्यों कैसे चल रहा है जेल में, आराम है, हाँ सब आराम है, ठीक चल, ते काय म्हणणार नाहीये, दुःख आहे, त्यांना माहिती आपण गुन्हा केलेला आहे. काही वेळेला सायकोलॉजिकली तुम्हाला इंजेक्शन द्यावे लागतं आणि दॅट वर्क्स. आणि म्हणून मी नेहमीच सांगत असतो की लहान मुलांना देखील कशा रीतीने हँडल केलं पाहिजे. नाही तर काही मारतात, हे करा ते करा ते करा, तर लहान मुलांना काही वेळेला कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि ती कन्व्हिन्सिंग पॉवर ही घरामध्ये आयांनी निर्माण केली पाहिजे, हे महत्वाचं असतं. उज्ज्वल निकम माणूस म्हणून कसे आहेत हे दिल के करीब मध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय, तरी सुद्धा काही केसेस बद्दल बोलायचा मोह आवरत नाहीये. विचारा, जशी कोल्हापूरची जी केस होती अंजनाबाई गावित, सो त्याच्याबद्दल फार चर्चा झालेली नाहीये, त्या केस बद्दल सांगू शकाल का? असं आहे की अंजनाबाई गावित ही जवळजवळ 45-50 वर्षाची स्त्री होती. तिच्या 2 मुली रेणुका आणि सीमा. त्यात रेणुकाचं लग्न झालं होतं, तिला एक मुलगा होता आणि सीमा अविवाहित होती. या अंजना, रेणुका आणि सीमा यांचा उद्देश एक असायचा, म्हणजे यात्रेमध्ये, जत्रेमध्ये या पिक पॉकेटिंग, खिसे कापायच्या, चेन स्नॅचिंग करायच्या गर्दीमध्ये, आणि चेन स्नॅचिंग हा त्यांचा पिक पॉकेटिंगचा धंदा असायचा. आता हे बऱ्याच वेळा पकडल्या जायच्या. त्यांनी एक शक्कल शोधली. त्यांनी काय केलं की 2.5-3 वर्षांची मुलं गर्दीतून अशी पळवायची. समजा आता कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळात गर्दी आहे, तिथून एखादा मुलगा असं इकडे तिकडे झाला की पटकन पळवायचं, पुण्याला जायचं. पुण्याला त्यांचा फ्लॅट होता, त्यांच्याजवळ एक त्यावेळेची फियाट गाडी त्यांच्याकडे होती. आणि हा किरण शिंदे, त्या रेणुकाचा नवरा, तो गाडी चालवायचा. अंजना, सीमा आणि असे गाडीतून प्रवास करायचे. आता असं ह्या मुलांना पळवल्यानंतर काही वेळेला पोलीस एडीआर म्हणजे मिसिंगची कंप्लेंट घ्यायचे, फार गरीब असलं तर पोलिसांच्या हलगर्जीपणे शोधा, मुलाला गर्दीत असेल, कुठे सापडला, पोलीस कंप्लेंटही घ्यायचे नाही, शोधून निघून जायचे. या मुलाला 2.5-3 वर्षाचं बोलताना त्याला सांगता यायचं नाही कुठला कुठून काय पळवला. हा मुलगा पळवल्यानंतर याचा उपयोग साधारण ते 3-4 महिने करायचे. काय करायचे, परत कुठेतरी नाशिकला पिक पॉकेटिंग केलं आणि गर्दीत ज्याचं पिक पॉकेटिंग झालं समजा सापडलं, त्यांच्या कडेवरती असायचं. आणि कडेवरत असताना पकडल्यावरती समजा मी तुमचा खिसा कापला किंवा तुम्ही रेणुका अंजनाबाई, समजा तुम्ही माझा खिसा कापलाय, मी तुम्हाला पकडलंय, ते लहान बाळ तुमच्या हातात आहे, कडेवरती आहे, मी रेड हँड पकडलंय तुम्हाला की हे माझा खिसा कापतोय तू किंवा चेंज नाही, तुम्ही काय ढोंग करायचं, मी कशाला करेल, तुम्ही त्या अहो साहेब मी केलेलं नाहीये खिसा, तुमचं चेन स्नॅचिंग केलेलं नाहीये, मी खोटा आरोप करू नका तुम्ही. म्हणजे अरे भाई तुला मी पकडलंय, तूच काढली चेन, माझ्या समोर काढलीस तू. तुम्ही काय करणार, तुमच्या कडेवरचा मुलगा घेऊन तो जोरात जमिनीवर आपण तर रडायला लागायचं. लोक जमा व्हायचे, लोक विचारायचे काय झालं काय झालं. मी सांगणार या बाईने माझा खिसा काढला, मी असं करेल का, खोटा घालतात का, मी ते माझ्या मुलाला घेऊन दूध पाजत होती, त्याला यात्रेमध्ये आणलं, तुम्ही माझ्या, ते मुलगा रडतंय. आजूबाजूच्या लोकांची सहानुभूती तुमच्या बाजूने निर्माण.
ह्या पडल्यानंतर हा पोरग इंज्युअर व्हायचं ना, जोरात फेकायची ना, मग त्याला उचलायची, चल रे, मग ते रडत रडत घेऊन तिथून निघून जायचे. या मुलाचा उपयोग त्याच्या 3-4 केसेस मध्ये करायचा. पिक पॉकेटिंग, ते मुलगा आजारी पडायचं, ते बोलू शकायचं नाही, कुठलं आणलं त्याला काय बोलताय, आणि एवढं लहान बाळ, 2.5-3 वर्षाच्या मुलाला, आणि ते मरायचं विदाउट ट्रीटमेंट. आणि हे विदाउट मेल्यानंतर यांनी कुठेतरी जंगलामध्ये फेकून द्यायचं, काही घाटामध्ये फेकले. अशी त्यावेळेला त्यांनी एकूण 16 मुलांचा आम्ही तो हिशोब केला ज्यांच्या मिसिंग कंप्लेंट होत्या. या पकडल्या गेल्या नाशिकला. नाशिकला ते मंदिर यात्रे असताना नाशिकला पकडल्यानंतर नाशिकचा इन्स्पेक्टरचा हुशार होता, त्याने बरोबर हे त्याच्या लक्षात आलं, आणि मग त्यांनी कबुली दिली त्या किरण शिंदेला मारल्यानंतर की आम्ही असे करत होतो. ते जवळजवळ 42 मुलांचा हिशोब सांगत होते. बाप रे. पण 42 मुलांबद्दल पोलिसांकडे कुठेही रेकॉर्ड नव्हतं. फक्त 16 तक्रारी त्यांनी जे जे ठिकाणी सांगितलं तिथे तिथे पोलीस सीआयडीनी तपास केला, आणि तपास केल्यानंतर सीआयडीने लक्षात आलं की कोल्हापूरला काही कंप्लेंट, मिसिंग कंप्लेंट, मुलं सापडली नाहीत. नवी मुंबईला मिसिंग कंप्लेंट, मुलं सापडली नाहीत. पुण्याला आहेत, मुलं सापडली नाहीत. आणि हे जे सांगतात तिथे फेकलं, असं ते उदाहरण सापडलं. त्यांच्या ताब्यात काहीतरी 1-2 मुलं जिवंत मिळाली, त्यांना आम्ही पुढे आश्रमशाळेत टाकलं. हे झाल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर मग हे सरकारने त्यावेळेला हे सीआयडी कडे तपासायला दिलं, आणि सीआयडीने विचारलं की आता काय करायचं एवढ्या केसेस. मग सरकारने माझी त्याच्यात नियुक्ती केली, मला विचारलं, मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येक जिल्ह्यात केस वेगळी आहे. ती मुलांच्या काहींच्या ठिकाणी काही हाडं मिळाले, काही मिसिंग कंप्लेंट मिळाले. याच्यात प्रत्यक्ष पुरावा आमच्या जो काही नाही मारल्याचा. मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सल्ला दिला की म्हटलं, अंजनाबाई गावित, तिच्या 2 मुलं रेणुका, सीमा, रेणुकाचा नवरा किरण शिंदे, तो आजही जिवंत आहे. अंजनाबाई रेणुका सीमा यांचं असतं, म्हटलं किरण शिंदेला बाजूला करा. किरण शिंदेला बाजूला केलं. किरण शिंदेला म्हटलं तुम्ही विचारा, तो गुन्ह्याची सगळी हकीकत त्याने सांगितली, त्याला आम्ही माफी देऊ आणि माफीचा साक्षीदार म्हणून त्याला वापरू, तयार आहे का? पोलिसांना त्याने सांगितलं हो मी तयार आहे. त्याची साक्ष आम्ही घेतली, कशा पद्धतीने मारलं. ते फियाट गाडीमधून फिरायचे, सुरतेपर्यंत जाऊन आले. ते देवळातून मंदिर, देवळातील गर्दी असली मुलं पळवायचे. पुण्याला ब्लू डायमंड 5 स्टार हॉटेल आहे, तिथे नाश्ता बिस्ता बराच वेळा हे करायचे, ब्रेकफास्ट. ब्लू 5 स्टार होतं त्यावेळेला. आणि मग तो खटला उभा राहिला. आम्ही तो सगळे एकत्रित केले आणि कोल्हापूरच्या न्यायालयात तो खटला चालला. आणि हा खटला सुरू झाल्यानंतर अंजनाबाई गावित तुरुंगात मरण पावली. रेणुका आणि सीमा या जिवंत आहेत, त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा दिली. कोल्हापूर न्यायालयाने, एडके सेशन जज होते. दिल्यानंतर कोल्हापूरच्या याच्यासमोर, न्यायालयासमोर लहान लहान मुलं, 100, 150, 200, 250 मुलं, सगळी 5वी, 6वी, 4थी, 8वी, 9वी सगळी मुलं फाशीची शिक्षा जाहीर झाल्यावर मला साखर देत होते. मला जो आनंद झाला ना आयुष्यातला, की सर्वात तो आनंद की ते मुलं मला साखर देत होते. त्यावेळेच्या नवा काळ निळाभाऊ खाडीलकर यांनी मोठमोठे त्याच्यावरती लेख लिहिले. त्याच्या वेळेला नवा काळचा फ्रंट पेज रोज हेच असायचं, खटल्याची बातम्या. आणि रेणुका सीमाला फाशी दिली, मुंबई हायकोर्टाने कायम केली, सुप्रीम कोर्टाने कायम केली, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला. दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर मला इथे दुःख याचंच आहे की तिला फाशी दिली गेली नाही, तसंच पेंडिंग राहिलं ते प्रकरण. कारण का, मग मुंबई हायकोर्टाने ती फाशीची शिक्षा करून जन्मठेपेत केली, कायमची मरेपर्यंत जन्मठेप. का फाशी दिली नाही, की फाशीची शिक्षेचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर देखील ती का दिली, उशिरा दिली, हे तारीख केली नाही निश्चित, या कारणाने मुंबई हायकोर्टाने तिचं रूपांतर जन्मठेपेत केलं. मला दुःख याचं आहे, आपल्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या याच्यामध्ये ही ऑडिट सिस्टीम पाहिजे. न्यायालयीन प्रक्रियामध्ये कोणाच्या याच्यामुळे हे लवकर झालं नाही एक्झिक्युशन, त्याला दोषी कोण आहे, काही कोणी बोलत नाही. आणि म्हणून मला असं आहे की मला त्यांचा आत्मा, त्यांचा जीव घेणं म्हणजे माझं समाधान होईल असातला भाग नाहीये.
पण कठोर शिक्षा ज्यावेळेला आम्ही मागतो ना, तेव्हा पुढची लोक हे करणार नाही. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. बरोबर. नुसतं गुन्हेगाराला शिक्षा नाही. बरोबर. तर समाजामध्ये अशा प्रकारची विषवृत्ती करण्याचं धाडस कोणी करू नये. हा नाही. पण हल्ली काय होतं, हल्ली कुठे असं झालं की त्याचं राजकारण केलं जातं. प्रत्येक गोष्ट राजकारणातून बघितली जाते, राजकारणातून टीका केली जाते. आणि म्हणून अशा वेळेला आम्ही ज्या वेळेला ऑडिट म्हणतो, मग तो दोष कोणाचाही असेल, न्यायालयाचाही दोष असेल, का झालं नाही, वॉरंट का काढलं नाही, ही सिस्टीम, हा विचारण्याची जाब, ताकद आज समाजामध्ये दुर्दैवाने नाही. शक्ती मिल गँगरेप जो झाला त्याबद्दल काय सांगाल? शक्ती मिल गँगरेप असं आहे की जी मुंबईमध्ये आज शक्ती मिल जी आहे तिची बरंच ग्राउंड प्रिमायसेस एक फोटो जर्नलिस्ट मुलगी, ती तिच्या मित्रासमोर, मुंबईला अशा मोठ्या जागा किती मोकळ्या आहेत, यांचं ते सर्वे शूटिंग करत होते. हे 5 टवाळखोर पोरं, म्हणजे माझ्या मते त्यांनी ते यापूर्वीही अशी दुष्कृत्य केली असतात. त्यांनी हे घेरलं या मुलगा आणि मुलीला फोटो काढताना आणि तिच्यावरती शारीरिक अत्याचार, बलात्कार केला. त्यांच्या मोबाईलमध्ये एकाच्या ह्याच्यात पॉर्न व्हिडिओज होते. पॉर्न व्हिडिओज असताना एकाने ते दाखवून ते तिच्यावरती पद्धतीने हे केलं. असं आहे की हा सगळी घटना त्या पीडित मुलीकडनं घेताना ती पीडित मुलगी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात कोसळली. वैद्यकीय उपचार आम्ही डॉक्टरांना पहचान केलं. कायद्यामध्ये दुर्दैवाने बलात्कार कसा झाला हे सुद्धा शब्दात सांगावं लागतं. आणि माझ्या मते हे मेंटल टॉर्चर आहे. आणि खूप वेळा ते म्हणजे पोलिसात फिर्याद द्या, बरोबर, मग परत कोर्टात सांगा, परत सगळं इन कॅमेरा जरी असलं तरी. आणि काही वेळेला ती सुशिक्षित मुलगी होती, पण तिचं मी कौतुक करेल की तिने धाडसाने पोलिसात फिर्याद दिली नाही. असं हे जाहीर झाल्यानंतर दुसरी एक मुलगी आली, टेलिफोन ऑपरेटर, तिच्यावरही बलात्कार झाला होता तिथेच, याच मुलांनी केलेलं. हे 2 प्रकार फक्त उघडकीला आले. पण हे 5 टवाळखोर ज्या वेळेला तिथे होते शक्ती मिलच्या ग्राउंड मध्ये, याचा अर्थ ते सराईत होते, निर्ढावलेले होते. पण असं आहे की अब्रू ही मोलाची असते. त्याच्यामुळे काही लोक स्त्रिया आल्या नसतील, मुली आल्या नसतील, तक्रार केली नसेल, आणि केली असेल तरी गरीब असल्यामुळे कदाचित तिचा कॉग्निजन्सही घेतला जाण्याची नाही शक्यता आहे. आणि म्हणून अशा वेळेला देखील कायद्याने, अर्थात त्यांना शिक्षा झाल्या, त्यांना सत्र न्यायालयाने फाशी शिक्षा दिली, उच्च न्यायालयात ती कमी झाली, जन्मठेप झाली, हा भाग अलायदा आहे. परंतु ज्या वेळेला स्त्रियांवरती, मुलींवरती अत्याचार होता, त्यावेळेला ताबडतोब पोलीस यंत्रणेला हलवलं पाहिजे, पोलिसांना सांगितलं गेलं पाहिजे. आणि ज्यांच्याकडनं चूक होत असेल त्या चुकीचं प्रायश्चित्त त्यांना देखील मिळालं पाहिजे. अलीकडे हे प्रकार खूप घडतायत. याचा अर्थ शिक्षा काय आहे ही माहित असून सुद्धा लोक घाबरत नाहीयेत. बरोबर आहे. मग या कायद्यात काही बदल करायला हवाय किंवा आणखीन काही स्ट्रिक्ट करायला हवंय असं वाटतं? नाही, नुसता कायद्यात बदल करून चालणार नाही. कायद्यात किती बदल करणार? 2-3 गोष्टी आहेत. अशा प्रकारची विषवृत्ती का वाढते? कुठे आमची संस्कृती कमी पडते का? कुठे हे अशा बलात्कारित पोरांना भीती हा शब्दच नाही का? एक्झॅक्टली. किंवा अशी परिस्थिती का उद्भवते? म्हणजे विशेषतः लहान मुलांवरती ज्या वेळेला जे लहान बालिकेंवरती होतात त्यावेळेला जास्त गंभीर प्रश्न पडतो. बरोबर आहे. आणि म्हणून आज आम्हाला समाज व्यवस्थेमध्ये देखील काही बदल होणं जरुरीचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्याकरता आज हा विचार करावा लागणार आहे की डिटरंट हा भाग वेगळा आहे, परंतु प्रिव्हेंटिव्ह भाग हे आम्हाला थांबवता कसं येईल हा महत्वाचा भाग आहे. असं आहे, नुसतं गुन्हेगाराला कठोर शिक्षा करून आज शिक्षा झाली तो विसरला, त्याचा परिणाम किती राहतो. म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कडे जास्त लक्ष देणं जरुरीचं आहे. आज आमचं सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, परंतु या सायन्सच्या माध्यमातून अनेक प्रिव्हेंटिव्ह गोष्टी करता येतील.
पण आम्ही केव्हा जागे होतो की एक इन्सिडेंट झाल्यानंतर लक्षात येतं. असं आहे की हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करत असताना त्याची जबाबदारी यांच्यावरती आहे. ती जबाबदारी जर ते पार पाडत नसतील तर त्यांनाही उत्तरदायित्व ठेवलं पाहिजे. असं आम्ही काही उदाहरण देतो मी तुम्हाला. आम्ही सीसीटीव्ही कॅमेरेस लावतो. सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही अशा त्याच्या वेळेला म्हणतो की इथे कॅमेरे लावले पाहिजे. शाळेमध्ये असतील, स्वच्छतागृहामध्ये असतील, कॅमेरे लावले पाहिजे. पण हे कॅमेरे चालतात की नाही, हे याची इलेक्ट्रिक पॉवर नाही की नाही, याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे, जे ज्यांची इन्स्टिट्यूट असेल त्यांना देखील गिल्टी तेवढेच आहे. बरोबर. म्हणजे मग ते बघतील की हे चालतंय की नाही व्यवस्थित, मेंटेनन्स आहे. नाही तर म्हणजे आम्ही तर केलं होतं, ऐन वेळेला पॉवर गेली, तो मेकॅनिक नाही आला, या सबबी चालणार नाही. अकाउंटेबिलिटी असं आहे की कायद्यामध्ये 2-4 प्रकारचं शिक्षा, आम्ही कठोर शिक्षा का मागतो. एक म्हणजे डिटरंट, म्हणजे ज्याला गुन्हे होऊ नयेत म्हणून कठोर शिक्षा. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे होऊच नाहीत अगोदरच काळजी घेतली. तिसरा प्रकार रिफॉर्मेटिव्ह, म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा झाल्यानंतर म्हणजे काय काय त्याला रिफॉर्म करता येऊ शकतं का. आणि अशा पद्धतीचे हे शिक्षेचे वेगवेगळे उद्देश असतात. ज्या वेळेला कठोर शिक्षा म्हणजे झाली म्हणजे नुसतं आम्ही म्हणतो की याचा हात तोडला पाहिजे, पाय तोडला, त्याच्यामुळे ही विषवृत्ती संपणार आहे का. नाही संपणार. ही विषवृत्ती निर्माण होऊ नये याच्याकरता देखील पालकांना देखील काळजी घेणं गरजेचं आहे. आज आम्ही पिक्चर बघतो. पिक्चर बघताना ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे पिक्चर ज्या वेळेला बघतो त्यावेळेला लहान मुलंही बघतात. किंबहुना आज ह्या मोबाईल्स मध्ये अनेक प्रकारचे ऍप्स ओपन झाली आहेत. बरोबर. त्या ऍप्स मध्ये प्रत्येकात 7वी, 8वी, 9वी मुलांकडे मोबाईल आहेत. आई वडील दोघेही नोकरी करतात, त्यांना वेळ नाही पाल्याकडे. आज जो संवाद असतो पालक आणि पाल्य, हा संवाद नष्ट झालाय. की मुलांना ते कॉन्फिडन्स मध्ये घेऊन विचारतात का की काय काय झालं शाळेमध्ये, काय नाही झालं, कॉलेजमध्ये काय झालं, ही पालक विचारत नाही. कारण पालकांना असं वाटतं की आपला मुलगा मोठा झाला, कॉलेजला गेला म्हणजे समजदार आहे. असं नाहीये. असं मी आणि माझा मुलगा आमच्यात सुसंवाद असतो. तो शेअर करतो, मी माझ्या गोष्टी शेअर करत असतो. एका रथाची चाकं जर 2 चाकं व्यवस्थित चालायची असतील तर तुमच्यामध्ये संवाद हा हवा. आणि संवाद असण्याकरता ते फ्रेंडली रिलेशन्स तुमच्या पालक आणि पाल्यांमध्ये हवाय, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि दुसरी गोष्ट आमची संस्कृती. बाहेर जाताना आम्ही कुठले कपडे घालतो असं हे पण देखील महत्वाचं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचे कपडे स्वतंत्रपणे घालण्याचा अधिकार आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण याचा अर्थ असाही नाही की तुमच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा कोणी इतरांनी घ्यावा. म्हणून तुम्हाला देखील तुमचं स्वातंत्र्य अबाधित जरी असलं तरी देखील तुम्हाला त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन ठेवलं पाहिजे. मग ती व्यक्ती सुद्धा तेवढीच दोषी आहे असं. ती व्यक्ती मी दोषी असं मानणार नाही, ती व्यक्ती तेवढी दोषी. पण तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे, जर आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये शिक्षणाने किती सुशिक्षित झालेत हा विचार केला पाहिजे. सुशिक्षित होण्याकरता तुम्हाला काय गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या शाळेची गरज आहे. म्हणून नैतिकता व नीतिमत्ता या दोन्ही गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाही. नैतिकता आणि नीतिमत्ता या दोन्ही गोष्टी तुम्हाला घरातून मिळत असतात. दादा मला सांगा, आता हे जे टेररिस्ट असतील किंवा दुसरे खुनी असतील किंवा रेपिस्ट, या सगळ्यांची मानसिकता वेगळी असते. हो, निश्चित वेगळी असते. का क्रिमिनल हा क्रिमिनल असतो? नाही नाही असं नाहीये, वेगवेगळी असते. दहशतवादी असतात, ते एका विशिष्ट उद्देशाने प्रेरित असतात. त्यांचा एक गोल असतो, तो गोल साध्य करायचा असतो. काही ना ते मिसगायडेड बुलेट्स असतात त्या. परंतु काही हे जे रेपिस्ट असतात ही विकृती असते. विकृती आहे. सद्गुणांचा अभाव आणि दुर्गुणांचे प्राबल्य, ज्याला मी कायद्याच्या भाषेत डिप्रायव्हिटी असं म्हणेन. म्हणजे सद्गुण का नाही, सद्गुण जे आहे तुम्हाला हे घरातून आले पाहिजे.
आणि दुर्गुण कसे लागतात, जे बाहेरून दुर्गुण येतात त्यावरती नियंत्रित ठेवण्याचं काम हे देखील पालकांचं असतं. ती पालक जबाबदारी नाही. फक्त व्हॉट्सअप गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट किंवा इकडचं व्हायरल तिकडचं व्हायरल एवढे पालक करतात. पालकही करतात, घरातल्या गृहिणीही करतात. हे होतं. त्याच्यामुळे गुन्हेगारी मी जेव्हा बघत असतो ना का वाढते, म्हणजे मी अगोदर हे समजून घेत असतो खटला चालवताना हा गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला. आणि मी कालच त्या मुलांना, लॉ कॉलेजच्या मुलांमध्ये विचार करताना सांगितलं की तुम्हाला हा विचार करता आला पाहिजे ज्याला फोरसाईट म्हणताय, की उद्या काय होऊ शकतं ह्या गोष्टीमुळे, याचा विचार करता आला पाहिजे. प्रत्येक वेळेला तुमचं गणित बरोबर असेल असं नाही, परंतु तुम्हाला ती ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. एखादा गुन्हेगार जेव्हा एक गुन्हा पहिल्यांदा करतो आणि दुसऱ्या बाजूला एखादा गुन्हेगार जेव्हा वारंवार तेच करत असतो, त्या दोघांनाही शिक्षा त्याच गुन्ह्यासाठी वेगळी वेगळी असते? नाही, असं नाहीये. जर आता उदाहरणार्थ म्हणजे मर्डर केला असेल आणि पुन्हा त्याने मर्डर केला असेल तर अशा वेळेला आम्ही फाशीची शिक्षा मागू शकतो. कारण याच्यामध्ये फाशीची शिक्षा मागण्याकरता देखील काही दंडक आहेत. त्या दंड म्हणजे तो ॲग्रेव्हेटेड सर्कमस्टन्स काय आहे, की कोणत्या याच्यात खून त्याने केलाय, कसा केलेला आहे, तो सुधारण्याची संधी आहे की नाही, आणि का सुधरू शकत नाही, किंवा त्याचं जिवंत राहणं हे सोसायटीला कसं घातक आहे, समाजामध्ये त्याच्या जिवंत राहण्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात, याची जंत्री न्यायालयात सादर करावी लागते. आणि ही ज्यावेळेला आपण जंत्री सादर करतो त्यावेळेला न्यायालयाला वाटलं की याचं जिवंत राहणं खरोखर समाज व्यवस्थेकरता धोक्याचं आहे, तर तेव्हा फाशीची शिक्षा मिळत असते. उठसूट कुठलाही गुन्हा गंभीर झाला म्हणजे फाशी शिक्षा मिळत नाही, कारण फाशीची शिक्षा आपल्या देशात ही कायद्याने संमत केलेली आहे. परंतु अपवादात्मक तो गुन्हा असेल, खून हा गंभीर आहे, प्रत्येक खुनात फाशी होत नाही, त्यातलं त्यात क्रौर्य, हिंसा आणि तो सुधारण्याची संधी का नाहीये हे अभियोग पक्षाला सिद्ध करावं लागतं. असं कधी झालंय की एखादा माणूस जो गुन्हेगार आहे तो त्यांनी तो गुन्हा केला नसता किंवा ती एक गोष्ट केली नसती तर अदरवाईज तो माणूस चांगला आहे असं तुम्हाला वाटलंय? असं आहे की अशी उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? नाही, असं उदाहरणं आहेत ना. काही भावनेच्या भरात, विशेषतः एकतर्फी प्रेमातून ज्या हत्या होतात याच्यामध्ये काय असतं, मी ज्या ज्या महाराष्ट्रात खटले, अमृता देशपांडे असेल सांगलीची, पुण्याची नीता हेंद्रे असेल, किंवा एक देशपांडे ही एक असेल अमरावतीची कुलकर्णी का देशपांडे, हे जे खटले मी एकतर्फी प्रेमातून हत्या खटले चालवले, तेव्हा माझ्या बघण्यात एक आलं की या मुली लहान वयात असताना या बॉलिवूडच्या पिक्चरचा पगडा एवढा जबरदस्त होतो की कोणी त्यांच्याबद्दल चांगलं म्हटलं की त्या हुरळून जातात, भुलतात, आणि मग थोडासा अवधी गेला की त्यांच्या लक्षात येतं की हा मुलाची कॅपॅसिटी काय, मुलगा काय, तोपर्यंत वेळ टळून गेलेली असते. परिणाम असा असतो की ह्या वेड्या पिराला असं वाटत असतं ही मुलगी आपल्यावर मरते, आपल्यावर प्रेम करते आणि आता नाही म्हणते. असे अनेक किस्से होतात. आणि मग ती जी स्टेज येते तेव्हा याचं डोकं ऑफ झालेलं असतं. जेव्हा याचं डोकं ऑफ होतं तेव्हा त्याच्या घरातल्या लोकांना त्याच्या हालचालीतला बदल, त्याच्या वागण्यातला बदल समजत नाही, कळत नाही, आणि मग तो हिंसेकडे, तू मेरी नाही तू किसी की नाही, हे अशा प्रकारची ती मानसिकता तयार होत असते. पण अदरवाईज तो माणूस सुधारू शकतो. हो, पण त्याला प्रॉपरली डोस दिला तर त्याच्या लोकांनी, आणि ते त्याच्यातला तो बदल लक्षात आला तर त्यांच्या, नाही तर नाही. मग आपल्या व्यवस्थेमध्ये असं काही त्याच्यासाठी म्हणजे रिहॅबिलिटेशन आपण जे म्हणतो त्याच्यासाठी काही व्यवस्था आहे का? नाही, आहे ना. रिहॅबिलिटेशन म्हणजे बघा, गुन्हेगाराला शिक्षा ही वेगवेगळ्या प्रकारे असते गुन्ह्याच्या याच्यामध्ये. गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडलाय, खून झाला तरी फाशी होऊ शकते आणि जन्मठेप होऊ शकते. तर आम्ही ज्या वेळेला जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षेची मागणी करतो त्याला हा साकल्याने विचार करतो ना आम्ही की याच्यात काय परिस्थिती आहे, काय नाही, याला रिफॉर्म होऊ शकतो का, की हा समाजात राहण्याच्या व्यवस्थेमध्ये राहण्याच्या लायक आहे का, किंवा सर्पदंशती कालेन दुर्जनस्य पदे पदे,
सर्प काही वेळाला चावतो, दुर्जन माणसंही समाजाला नेहमीच चावत असतात. आणि म्हणून अशा दुर्जनांचा नायनाट होणं हे देखील तेवढंच काळाची गरज आहे. तुम्ही भरपूर केसेस हँडल केलेत, पण आमच्यासाठी लाईमलाईट मध्ये सगळ्यात जास्त आलेल्या म्हणजे 93 बॉम्बस्फोट म्हणा, किंवा गुलशन कुमार म्हणा, किंवा प्रमोद महाजन, 26/11, शक्ती मिल बद्दल आता आपण बोललो, कोपर्डी बलात्कार. 26/11 बद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की ती केस ना आमच्यापर्यंत सगळ्यात जास्ती पोहोचली ती मीडियाच्या मुळे. सो मीडिया खूप ऍक्टिव्ह होता त्या केसमध्ये असं तुम्हाला वाटतं? नाही, असं म्हणता येणार नाही. मीडियामुळे नुसते आपल्या देशातील लोकांना नाही तर संपूर्ण जगाला एक गोष्ट ज्ञात झाली. ती महत्वाची म्हणजे आमची न्याय व्यवस्था पारदर्शी आहे. हा फार महत्वाचा भाग आहे. कारण हा खटला ज्या वेळेला सुरुवातीला सुरू झाला ऑर्थोड रोड तुरुंगात, त्यावेळेला न्यायाधीश आणि मी, आमचं दोघांचं एकमत होतं की हा खटला इन कॅमेरा चालवायचा नाही. त्यावेळेला तत्कालीन सरकारचं म्हणणं असं होतं की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इन कॅमेरा चालवणं जरुरीचं. अर्थात मी बाब स्पष्ट केली होती की प्रसार माध्यमांना आम्ही जे रिपोर्टिंग करू तेवढ्यावरती मर्यादित न राहता त्यांना न्यायालयात काय चाललं आहे याचं पण वार्तांकन करण्याची आपण संधी दिली पाहिजे. कारण हा खटला भारताच्या दृष्टीने नाही तर संपूर्ण जगाला आम्हाला ही माहिती द्यायची आहे की 26/11 मुंबईचा हे फक्त 10 दहशतवादी नाही, याच्या मागे दुसरी ताकद आहे. ती ताकद कुठली हे जगापुढे स्पष्ट करावं लागणार आहे. तत्वतः आमचं हे म्हणणं मान्य झालं. न्यायालयाने सांगितलं हा खुल्या न्यायालयात चालवेल. फार महत्वपूर्ण ही बाब आहे. अर्थात आम्ही एंट्री रेस्ट्रिक्ट केली होती, कोणी घुसू शकत नव्हतं. ऑर्थोडॉक्स सुरक्षितेचे नियम होते. त्याच्या उलट पाकिस्तानमध्ये काय, ज्यांनी हा कट रचला, जिथे जे पाकिस्तानचे काही नागरिक पाकिस्तान सरकारने त्यावेळेला पकडले, त्यांच्या विरुद्ध खटला चालू आहे का नाही, कोणत्या परिस्थितीत 2008 सालापासून आपल्याला काही माहिती नाही, कोणाला माहिती नाही. लोक विसरून गेले. पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट मेमरी. 26/11 दहशतवादी कसावला फाशी झाला म्हणून आम्ही आनंद मानतो, पण ज्यांनी हा कट रचला त्यांच्या विरुद्ध काय झालं माहित नाही. कुठे आहेत ते? खटला खरोखर चालू आहे की नाही पाकिस्तानच्या तुरुंगात? कोणी प्रश्न विचारत नाही. आणि म्हणून कसाबला फाशी दिल्यानंतर मी आणि भारत सरकारचे 3 प्रतिनिधी आम्ही इस्लामाबादला गेलो होतो. 8 दिवस तिथे होतो आम्ही 4 जण. पाकिस्तान सरकारने म्हणजे अमेरिकेने सांगितल्यामुळे आम्ही गेलो. भारत सरकारचे 3 अधिकारी आणि मी एक स्वतः. आम्ही तिथल्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो होतो. पाकिस्ताननेच व्यवस्था केली होती. आदल्याच वर्षी तिथल्या त्या हॉटेलवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याच हॉटेलमध्ये आम्ही उतरलो. 7 दिवस आम्ही सकाळी 9 वाजता पाकिस्तानच्या गृहमंत्रालयात जायचो. तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांनी गोळा केलेले पेपर्स बघितले. त्यांनी आम्ही हा प्रश्न विचारला की ज्यांनी लष्कर तोयबाचा मुख्य हाफिज सईद झकीउर रहमान लखवी, ज्यांनी हा दहशतवादी हल्ला करण्याचा ठरवलं, त्यांना तुम्ही अटकही केली नाही. आणि ज्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्याचं तुम्ही थोताण करताय, ते तर फक्त ते कुबेर बोट देणारे अल हुसेनी बोटवरचा मालक, भाड्याने घेतलेले असे लोक आहेत तुमचे. ते म्हणे की भारत सरकारने आम्हाला कोऑपरेट नाही केलं. म्हटलं काय कोऑपरेट करायचं? कट तर तुमच्या भूमीवर झाला होता ना, तुम्ही शोधलं पाहिजे होतं ना, आम्हाला काय सांगता? हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही परत आलो. परत आल्यानंतर माझ्या वाचनात आलं डेव्हिड हेडलीने हा 26/11च्या अगोदर मुंबईला आला होता, स्पॉट इन्स्पेक्शन केलं होतं, त्याचे फोटोज काढले होते, व्हिडिओज काढले होते, ते पाठवून दिले. लष्कर तोयबाकडे जाऊन पाकिस्तानमध्ये घेऊन आला. हे डेव्हिड हेडलीने शिकागो कोर्टात याचा कबुली जबाब दिलाय अमेरिकनच्या कोर्टामध्ये. 35 वर्ष त्याला शिक्षा झाली आहे. त्याच्यात त्यांनी अमेरिकन सरकार त्याच्यात करार झाला की याने पुरावा द्यायचा. पाकिस्तान भारतमध्ये याच्याच नंतर कोणी मागितला, आम्ही ठरवलं की याचा पुरावा उपयोग करून घ्यायचा याचा उपयोग.
प्रश्न असा होता की डेव्हिड हेडली देखील आमच्याकडे आरोपी, तसा आरोपीच म्हटला पाहिजे तो डेव्हिड हेडली देखील, पण आम्ही पुन्हा त्याला माफी दिली, कारण काट्याने काटा काढायचा होता आम्हाला, पाकिस्तानचं पितळ उघडं पाडायचं होतं. आणि मग त्याचा पुरावा आम्ही घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने. मी स्वतः अमेरिकेला जाऊन आलो होतो, मी आणि अतुलचंद्र कुलकर्णी म्हणून पोलीस अधिकारी आमचे होते, दोघे जाऊन आलो. शिकागो कोर्टात गेलो, तिथल्या अरेंजमेंट्स आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली अमेरिकन सरकारच्या, आणि परत आलो आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने आम्ही डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला. ही बाब आम्ही सप्रमाणात साबित केली की 26/11चा दहशतवादी मुंबईचा हल्ला हा लष्कर तोयबाने, ज्याला पाकिस्तानच्या ISI ची मदत होती, हे आम्ही पूर्णपणे रेकॉर्डवरती आणलेलं आहे. पाकिस्तान चूप बसलं, काही कारवाई केली नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की हा प्रसार माध्यमांना आम्ही यांचं वार्तांकन करून देण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे जगाला कळलं. अर्थात काही पत्रकारांनी हा 26/11चा हल्ला चालू होत असताना त्यांचा उत्साह ओसंडून जात होता, त्या उत्साह ओसंडून जाण्याचे त्यांनी लाईव्ह कव्हरेज केलं. आणि जेव्हा त्यांनी लाईव्ह कव्हरेज सुरू केलं, तिकडे कंट्रोल रूमला लाहोरला हे अतिरेकी टीव्ही लावून आपले टीव्ही सर्व सोडले होते त्यांनी कंट्रोल रूमला. 7-8 टीव्ही मधून ते लाईव्ह ब्रॉडकास्टिंग बघत होते आणि ते टेलिफोनवरती इन्स्ट्रक्शन हे 10 दहशतवाद्यांना देत होते, 2 दहशतवाद्यांना, की इधर मत करो, पुलिस आ रही है, आर्मी बुलाई है उन्होंने, हेलीकॉप्टर से नीचे उतर रही है, आप सावधान रहो, फायर कर सकते. अर्थात आम्ही त्यांचे फोन हे इंटरसेप्ट केले होते. आम्हाला कळलं की हे अशा तऱ्हेचं यांचं संभाषण चालू आहे, ते फोनवरून कळलं. मग आम्ही आमच्या प्रसार माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना सांगितलं, ते डिफर केलं. आमच्या देशाची एक ब्युटी काय आहे की आमचा लोकशाही देश आहे. आमच्या लोकशाही देशात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे पत्रकारांवरती आम्ही काही निर्बंध घालू शकत नव्हतो की तुम्ही शूटिंग करू नका किंवा दाखवू नका, पण आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या. पण आणि सूचना देऊनही त्यांचं ब्रॉडकास्टिंग हे डिफर होईल, म्हणजे 3-3, 4-4 तासाच्या अंतराने डिफर दाखवलं जाईल, अशी व्यवस्था केली होती. त्याच्यामुळे लक्षात घ्या आपण की हा खटला चालवण्याचं जे मागचं आमची भूमिका होती ती आमची आज सफल झाली. कसाबला फाशी देण्यामध्ये फारसं मोठं मला हे वाटत नाही की मोठी जादू आम्ही केली, परंतु त्यामागचा पाकिस्तानचा चेहरा मात्र आम्ही जगासमोर आणला. एखादी सेन्सिटिव्ह केस असेल तर ती सेन्सिटिव्ह केस आणि उज्ज्वल निकम हे समीकरणच झालंय. मगाशी तुम्ही म्हणालात मी छान झोपतो, मला छान झोप लागते, पण अशा काही केसेस असतील ज्यांनी तुमची झोप उडवली असेल किंवा खूप जास्ती त्रास झाला असेल त्या केसमध्ये, अशा काही स्ट्रेस येतोच. एखादं गुन्हेगाराचं क्रौर्य आणि तो खटल्याचं गांभीर्य, आणि मग अशा वेळेला त्या परिस्थितीनं बघता त्यातही राजकारण केलं जाणं बाहेर, हे मन थोडं विषण्ण होतं ना. शेवटी मी मनुष्य आहेच, मलाही भावना आहेच. त्याच्यामुळे जे बेछूट आणि बेताला अशा रीतीचं वक्तव्य करतात, 26/11चं दहशतवादी हल्ल्याचं, त्यावेळेला माझ्यावरही आरोप केला की करकरे कामटे हे कसाबच्या गोळीने मेले नाहीत, त्यांना एक RSSचा इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टरने मारलं, जी सुप्रीम कोर्टापर्यंत गोष्ट मान्य केलेली आहे. आणि तरी सुद्धा अशा रीतीची वक्तव्य राजकारणी केली, त्याचा आम्ही सडेतोड त्याला उत्तर दिलं, हा भाग वेगळा आहे. पण थोडंही वाईट वाटतं ना त्यावेळेला. मी शेवटी मनुष्य आहेच, मलाही काही भावना आहेत, परंतु हे तेवढ्या पुरता होतो. आणि माझ्या घरातले फॅमिली मेंबर्स अशा वेळेला ते सपोर्ट मी की नाही नाही बोलू दे त्यांना, आपण आपलं चांगलं कार्य करतोय. त्याच्यामुळे हा घरातला मेंटल पीसचा सपोर्ट आहे, हा इसेन्शियल असतो प्रत्येक घरामध्ये. त्यांना टेन्शन येत असेल ना पण तुमच्या सिक्युरिटी बद्दल? हा, त्यांना भीती वाटते. विशेषतः माझ्या आईला तर जास्त भीती वाटायची. आई, मी जेव्हा पाकिस्तानला गेलो, आई असती तर आईने जाऊच दिलं नसतं मला. काय भरोसा काय, पाकिस्तानमध्ये असताना त्यांच्याच बॉडीगार्डने मला मारलं असतं आणि पाकिस्तान सरकार वी आर व्हेरी सॉरी, विल सी दॅट मिस्टर उज्ज्वल निकम विल गेट जस्टिस मारून टाकलं असतं. इथे तुम्ही 2 दिवस फक्त रडले असते, तुम्ही म्हणजे आमचे फॅमिली मेंबर्स. तर हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की
पब्लिक मेमरी शॉर्ट असते त्या गोष्टी. उद्या कसा कोण होता, काय केलं त्याने, असेही प्रश्न आपली जनता विचार असं. आणि म्हणून त्या प्रसंगी याचं महत्व हे प्रत्येक वेळेला अधोरेखित असतं. आधी जळगावला होतात, मग मुंबईला आलात, ते 93 नंतरच. हो, खरं म्हणजे तो माझा एक विशेष प्रवास होता. म्हणजे 93ला बॉम्बस्फोट खटला मला मिळाला. मी जॉईंट फॅमिलीत राहत होतो. मी तर एकटाच यायचो मुंबईला, हॉटेलमध्ये राहायचो. त्या हॉटेल इथल्या रेसिडेन्सी मध्ये राहायचो आणि दर रविवारी तिथून निघायचो. सोमवार ते शुक्रवार काम करायचो, शुक्रवारी परत जायचो. आणि मग 2-3 महिन्यानंतर माझं पोट बिघडायला लागलं, कारण ते त्या हॉटेलमध्ये जेवण मिळत नव्हतं, बाहेरून जेवण मागवायला लागायचं. मग त्या मैद्याच्या पोळ्या. मग मी मिसेसला म्हटलं ते मैद्याचं जात नाही, कडक खून जातात. मग ती म्हणाली थांबा मी गव्हाचं पीठ तुम्हाला देते. मग मिसेस ज्योतीने मला ते गव्हाचं पीठ 1 आठवड्याचं रेशन बरोबर द्यायची. मी ती घेऊन यायचो. त्या हॉटेल रेसिडेन्सीच्या पोरांना सांगायचो की तिथे तेही जेवण बाहेरून त्यांना फक्त राईसच मिळायचं त्या हॉटेलच्या मालकाकडे. त्यांना म्हटलं तुम्ही चपात्या करा, मला करून द्या. मग ते चपात्या करायच्या. हे अशा रीतीने होतं. पण म्हणजे रेल्वेची टीसी मला, आमदाराला बर्थ मिळालं नाही, पण मला बर्थ द्यायची. रेल्वे प्रशासनाचे मी खूप खूप आभारी आहे, कारण रेल्वे प्रशासनाने मला असं कधी म्हटलं नाही की साहेब आज बर्थ नाहीये. हे नाही, त्यांनी त्यांचा बर्थ काढून मला दिलेला आहे वेळ प्रसंगी. मी ज्या वेळेला रेल्वेने जातो, हे लक्षात घ्या की मला असे 2 प्रसंग, म्हणजे मी एका ज्याला बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला, पुण्याला माझा बालगंधर्व मध्ये सत्कार होता. अरविंद इनामदार अध्यक्ष होते आणि त्या सत्काराला मी निघालो होतो, मी आणि मिसेस. तर स्टेशनला उतरलो, रेल्वे स्टेशनला. बॅगा होत्या 2-3, ते हमालांना बॅगा दिल्या. स्टेशनच्या बाहेर आलो. मी हे मुद्दाम उदाहरण का सांगतो की लोकांना देशाचं प्रेम किती असतं. बाहेर आल्यानंतर मी त्या हमालाला पैसे दिले, 30 रुपये 3 बॅगा होत्या म्हणून. तर पैसे दिल्यानंतर तो हमाल म्हणाला नाही म्हणे. मी आणखी त्याला 20 रुपये दिले, 50. नहीं बोले नहीं चाहिए. मतलब अरे वो 50 रुपए मैंने आपको दिया है, और कितने मांग रहे हो. तो त्याचं उत्तर काय असेल की साहब मैं आपसे पैसे नहीं ले रहा हूँ, मैं नाराज नहीं हूँ. मतलब क्यों नाराज नहीं. तो ने आप इतनी देश की सेवा करते हो तो मैं क्यों पैसे लूं. मी हा प्रसंग त्या कार्यक्रमात याचा उल्लेख केला. म्हटलं तुम्ही माझा देशसेवक म्हणून, देशभक्त म्हणून उल्लेख करतात, पण मी नाही. मला सरकार काम चालवतं, फी देतं. तो हमाल खरा देशभक्त आहे. त्या हमालाने मला माझे पैसे घेतले नाही, कारण मी देशाची सेवा करतो. ज्याचं पोट त्या पैशावरती अवलंबून होतं, तो माझ्याकडनं पैसे घेत नाही. असं उदाहरण मला इथल्या ब्रिज कॅन्डी डॉक्टरांचं आलं. डॉक्टर देशमाने म्हणून. मी मुद्दा म्हणून कॅमेरा समोर सांगतो, माझ्या मिसेसचं एक ऑपरेशन होतं आता परवा, याच मागच्या महिन्यात. 7.5 लाख रुपये फी झाली होती. 7.5 का 8 लाख रुपये फी झाली होती. आणि ते इन्शुरन्स पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स मध्ये काही बसत नव्हतं. तर डॉक्टर बांदेकर म्हणून ब्रिज कॅन्डीचे तिथे डेप्युटी डायरेक्टर आहेत. तर बांदेकरांना आम्ही अरे तू इन्शुरन्स मध्ये बसत नाही, तुमचं हॉस्पिटल काही कमी करत नाही का. निगम साहेब आमच्या हॉस्पिटलचे नियम आहेत म्हणे, आम्ही तर काही गोष्ट. कुठून तरी बातमी डॉक्टर देशमानेच्या कानावर आली आणि डॉक्टर देशमानेंनी मला निरोप दिला की तुमचे मी पैसे घेत नाही, 8.5 लाख रुपये मी वेव करतोय. आय वॉज शॉक्ड. मी म्हटलं नाही नाही डॉक्टर साहेब, किती तुमचा गैरसमज झालेला आहे. नाही नाही नाही, तुम्ही एवढं सोसायटी करता, समाजाकरता करता. ही भावना म्हणजे रिअली आय एम मूव्ड. अशा रीतीचे वैद्यकीय पेशातले नामांकित डॉक्टर आहेत. माझा जो शब्द नाही, मी फक्त जाहीर आपल्या माध्यमातून मी त्यांचा ऋणी राहू इच्छितो की तुमच्यात ही भावना आहे. आणि हेच तुम्ही विचारतात ना, भीत नाही गुन्हेगारांना, मला हेच टॉनिक माझं सगळ्यात. लक्षात घ्या, दिस इज द मॉरल टॉनिक. आणि हे मॉरल टॉनिक मिळाल्यानंतर तुम्हाला इतर कशाची आवश्यकता नसते. आणि म्हणून समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला आदर्श निर्माण करायचे जर असतील
तर आम्ही चांगल्या गोष्टी काही घेतल्या पाहिजेत. मला कमीपणा वाटत नाही त्यांचा उल्लेख करताना, ते आम्हाला ते उल्लेख कमी करायला वाटत नाही. देशपांडेंचं मी वानगी दाखल दोन उदाहरणं दिली, माझ्याजवळ अशी अनेक उदाहरणं आहेत की जे त्यांचं ग्रेट हायनेस म्हणजे मनाची श्रीमंती ही किती असावी हे याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून यांना खरं म्हणजे मी सलाम करतो. हा तुमचा मोठेपणा आहे. नाही, मोठेपणा नाही, त्यांचाही मोठेपणा आहे. आपल्या देशामध्ये असे समाजात लोक आहेत म्हणून आमचा देश मोठा आहे. तुम्हाला पद्मश्री देऊन सुद्धा ऑनर केलं गेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? काय नेमकं काय वाटलं तुम्हाला तेव्हा? नाही, अतिशय आनंद झाला. पद्मश्री मिळाली मला 2016 ला. आणि देशामध्ये सरकारी वकील मी पहिलाच आहे की ज्याला पद्मश्री मिळाली. अभिमानाने सांगेल मी, कुठल्याही सरकारी वकीलला मिळालं नाही. लोकांची भावना काय असते, सरकारी वकील म्हणजे मी सरकारच्या नोकरीत नाही, मी सरकारच्या नोकरीत नाही, रोजंदारीवरती मी आहे. म्हणजे आज सुट्टी आहे, नो वर्क नो पेमेंट. मी गेलो नाही कोर्टात, नो वर्क नो पेमेंट. परंतु एक लक्षात घ्या की कुठल्याही माध्यमातून देशाची सेवा आपल्याला करता येते. मी फक्त एक व्रत अंगीकारलं की गुन्हेगारांच्या विरुद्ध लढायचं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यावेळेला सरकारने, म्हणजे आताच सरकार त्यावेळेला होतं, त्या सरकारने 2016 मला ही दिल्यानंतर मला विशेष वाटलं की ही आपल्या कामाची पावती आहे पद्मश्री मिळणं. आता काही लोक मला विचारतात पद्मश्री म्हणजे तुम्हाला हे फुकट असतं? काही फुकट नसतं, फक्त ते प्रमाणपत्र तिथलं आहे. परंतु मनाला एक आनंद जो असतो ना, प्रत्येक गोष्टी तुम्हाला काही पैशाने किंवा इतर सुविधांनी मिळते अशातला भाग नसतो. दादा, तुम्ही कधीच कुठल्याही आरोपीचं वकीलपत्र घेतलं नाहीये, यामागे काय विचार आहे तुमचा? नाही ताई, एक मी ज्या वेळेला जळगावला वकिलीला सुरुवात केली, म्हणजे मी प्रथम सहकार न्यायालयात वकिली करत होतो. नंतर मी ठरवलं की गुन्हेगार, म्हणजे मी बघितलं जळगाव शहरात देखील त्यावेळेला भर दिवसा दुपारी गुन्हेगार यायचा, तलवारीने वार करायचा चौकात, गुन्हेगार पळून जायचे, त्याचा दादा दादा म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा आणि त्याला घाबरायचे त्या गुन्हेगारांना. म्हटलं हे गुन्हेगाराला लोक घाबरतात, म्हटलं मला असं केलं पाहिजे की मला घाबरले पाहिजे लोक. आणि मग मी ठरवलं की सरकारी वकील व्हायचं. म्हटलं नावामध्ये दबदबा निर्माण करायचा. आणि मग जळगावला मी मोठमोठ्या केसेस चालवल्या. म्हणजे एकतर खटला असा चालवला होता जिल्हा सरकारी वकील असताना की धमक्या यायला लागले मला लोक तिथे. त्यावेळेला मग मी कलेक्टरने मला सांगितलं तुम्ही रिव्हॉल्वर एक घेऊन टाका, अप्लाय करा. मी मग रिव्हॉल्वर घेतलं. मग ते कमरेला अडकून रिव्हॉल्वर जायचं, प्रॅक्टिस केली. थोडे दिवस केलं ते कमरेला रिव्हॉल्वर. तसा काही प्रसंग आला नाही कधी रिव्हॉल्वर चालवण्याचा. पण मग नंतर मग की सरकारी वकीलच्या माध्यमातून देखील आपण लोकांची सेवा करू शकतो हे मला जाणवायला लागलं. लोक तुम्हाला आभार मानायला लागले. मग प्रत्येक याच्यानंतर मला स्फूर्ती यायला लागली की आपण हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये ज्योतिताईंचा खूप मोठा हात असेल ना? निश्चित. मी म्हणजे सांगू शकतो की मी मोठं होण्यामध्ये ज्योतीचा मोठा सहभाग आहे. एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंबात तिने कधी तक्रार केली नाही. कारण तिला लग्न आमचं झालं त्यावेळेला ती धार मध्य प्रदेशमध्येच होती. तिचे वडील तिकडेच नोकरी करत. त्यावेळेला तिला वाटत होतं की मुलगा पण हा मुंबईलाच प्रॅक्टिस करणार आहे. तिचं इम्प्रेशन तसं झालं ते आमच्या ह्याच्यात बघून. आणि मग लग्न झाल्यानंतर आपल्याला मुंबईलाच राहायचं आहे. पण तिने कधी चकार शब्दाने मला विचारलं नाही की आपण वेगळं राहू किंवा मुंबईला राहू, सगळं करू. म्हणजे मी जे काही झालो ते घडवण्याचं तिचं मोठं श्रेय आहे. आणि निश्चित आमचं सर्व एकत्र कुटुंबाचं ते आहेच. आई आणि कधी दोघांमध्ये आईच्यात तिच्यात कधी असं कधी वाद झाले नाहीत. किंवा माझ्या बहिणी होते त्यावेळेला, त्यांचं लग्न व्हायचं होतं, कधी झालं नाही. शांत सहनशीलता हा मोठा तिचा स्वभाव आहे. आता बघितलंच. आणि मुलांबद्दल काय सांगाल? 2 मुलं ना? मला 2 मुलं, एक मुलगा अनिकेत, तोही वकिली व्यवसायात आहे. आणि मुलगी शर्वरी,
ती HR झाली, ती नोकरी करते. तिला 2 मुली, शरण्या आणि अहिल्या. अनिकेतची मिसेसचं नाव पूजा. पूजा ह्या पंढरपूरच्या आहेत, त्या MBA झालेल्या आहेत आणि त्याही एकत्र कुटुंबातल्या आहेत तिकडनं. आणि अनिकेतला एक मुलगा, त्याचं नाव अरिंज आहे, जो सगळं काही माझ्यावर दादागिरी करतो. अरिंज 5-6 वर्षाचा. दोघही म्हणजे अरिंज आणि अहिल्या. अहिल्या 1 वर्षांनी लहान आहे. अच्छा, ती लेकीची मुलगी. ती लेकीची मुलगी. आणि अनिकेतला एकच मुलगा अरिंज. ते स्वतः वकील आहे. ते स्वतः वकील आहेत. एवढं आमचं शॉर्ट फॅमिली आहे, छोटं कुटुंब. आणि आम्ही इथे एकत्र जातो. मी, ज्योती, अनिकेत, पूजा आणि अरिंजे, आम्ही असे 5 जण इथे एकत्र राहतो. मुलगी जवळच राहते, दादरला. पण जेव्हा तुम्ही एकत्र सगळे भेटत असाल किंवा कुठल्या फंक्शन साठी वगैरे, तर मुळात म्हणजे डिस्कशनचे टॉपिक्स हेच असतील ना सगळे. तर आता खटल्याबद्दल काही कोणी विचारत नाही मला. जितकं तुम्ही माझी उलट तपासणी आज घेतली तेवढं काही ते विचारत नाही, परंतु जनरल गप्पा असतात. आता तुम्ही गेल्यानंतर ती पूजा म्हणेन, पप्पा तुम्ही आम्हाला ही गोष्ट सांगितलीच नाही, ती गोष्ट सांगितलीच नाही. तिचा सगळ्या गोष्टी माहिती असतात तुमच्या कामाच्या? नाही, बहुतेक सगळ्याच गोष्टी माहिती असतात असंही नाही. ज्योतीलाही सगळ्या ह्या गोष्टी माहिती असतील असं नाहीये. कारण तेवढं काय असतं की ते विचारत तेवढं, आणि मी सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, मी बिझी असतो. आता तुम्ही एवढ्या लांबून येणार, एक मराठी अभिनेत्री, सुंदर चेहऱ्याची अभिनेत्री इंटरव्ह्यू घेते, म्हटलं सांगितलं पाहिजे सगळं आपण काय ते. खरं तर लांबून नाही, मी बाजूने चले दादा. बरं दादा, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. राजकारणात तुम्ही कसे गेलात, म्हणजे काय काय विचार होता त्या मागचा? खरं म्हणजे राजकारणात मी अपघाताने आलो. मी 20 एप्रिल पर्यंत मी राजकारणात येईल असं मला अजिबात वाटत नव्हतं. प्रत्येक लोकसभेची निवडणूक आली की मला राजकीय पक्ष विचारायचे, नाही असं नाही, पण मी नम्रपणे नकार द्यायचो. 20 एप्रिलला अशा काही घटना घडल्या, दिल्लीवरून मला सांगण्यात आलं तुम्ही या. मी थोडस द्विधा मनस्थितीत होतो. कारण असं आहे की त्यावेळेला देवेंद्रजींनी विचारलं मला, उपमुख्यमंत्र्यांनी, आणि दिल्लीहून देखील मला विचारलं की तुम्ही उभं राहा, आम्हाला तुम्हाला वेगळं आणखी बघायचंय. म्हटलं ठीक आहे, घरच्यांचाही कौल घेतला. घरचे म्हणे ठीक आहे. 28 एप्रिलला त्यांनी घोषणा केली माझ्या नावाची. 28 एप्रिलला आणि फॉर्म त्यांनी डिक्लेअर केलं काहीतरी, नंतर 3 मेला का 4 मेला फॉर्म भरला. 18 मेला प्रचार बंद झाला. ज्या मतदारसंघातून मी निवडणूक लढवली तो मतदारसंघ पूर्णपणे मला माहित नव्हता, परंतु मला खात्री होती की पंतप्रधान मोदीजींचं नाव आहे, माझं वैयक्तिक काम आहे, आणि मला लोकांनी तसा प्रतिसादही दिला. 18-20 दिवसाच्या दरम्यान मला 4.5 लाख मतं मिळाली. 16,000 मतांनी मी हरलो. त्या हरण्याचं मला दुःख नाही, कारण जो मतदारसंघ मला माहिती नाही, ज्या मतदारसंघात पण लोकांनी देखील भरभरून प्रेम केलं. 3 दिवस सुट्टी असल्यामुळे लोक गेली, ती कारण अनेक असतील. 16,000, 8,000 आणखी मिळाले, मी निवडून आलो असतो, वेगळं झालं असतं. परंतु त्यानंतर देखील मी राजकारणी आहे, मी माझ्या व्यवसायात परत आलो. गुन्हेगारांच्या विरुद्ध त्याच निष्ठेने, त्याच तडफेने काम करायचं ठरवलं आणि करतोय. परंतु काही विघ्न संतोषी लोकांना प्रत्येक बाबतीत मी राजकारणीच दिसतो याचं दुःख होतं. त्या वेळांना हे कळत नाही की सरकारी वकिलाला खटला केस कोर्टात प्रेझेंट करायची, न्याय द्यायचा नसतो. सरकारी न्याय द्यायचा असतो तो न्यायाधीशाला, परंतु गोबेल्स प्रोपोगंडा कसा असतो, हे राजकारणात होते, वा याला वाचवतील त्याला वाचवतील, हा खोटा प्रोपोगंडा जो असतो ना, याचं दुःख होतं की निकाल मी देत नाही रे बाबा, निकाल तर तो देणार, पोलीस तपास करणार, न्यायाधीश निकाल देतात. परंतु अशा रीतीने बुद्धिभेद करण्याचा देखील राजकारणात केला जातो,
हे मी पहिल्यांदा शिकलो. पण मी अशा यांना घाबरत नाही किंवा भीते नाही किंवा भीकही घालत नाही, कारण माझा जन्मच हनुमान जयंतीचा आहे, त्याच्यामुळे मी काही त्याला दाद देत नाही. दादा थँक्यू सो मच. खूप छान गप्पा झाल्या, खूप छान बोललात आपल्या प्रेक्षकांशी. थँक्यू, व्हेरी काइंड ऑफ यू. मला असं वाटतंय की या मुलाखतीचा शेवट तुमच्या एखाद्या भन्नाट कवितेने झाला पाहिजे. आता मराठी म्हटलं तर हिंदी म्हणेन. अच्छा. ना रुपये की खान चाहिए, ना रुपये की खान चाहिए, ना झूठा सन्मान चाहिए, याद करे मुझे हर कोई, ये मेरी पहचान चाहिए, जीवन मरण किससे छूटता है, पूर्व कर्म का फल है, फिर भी जीने में कुछ जान चाहिए, मरने भी कुछ शान चाहिए. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, एक वेगळं वळण.